नमस्कार मंडळी, मी पूनम पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. बघता बघता श्रावणातील दुसरा सोमवार आला. पहिल्या सोमवारी आपण सर्वांनीच अगदी मनोभावे शंभू महादेवांची सेवा केली. श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार हाही अतिशय पवित्र असा हा दिवस. या दिवशी शंभू महादेवांची जो कोणी अगदी मनोभावे शुद्ध अंतकरणाने पूजा करेल त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. तर बघा, पहिल्या श्रावणी सोमवारी आपण तांदूळ ही शिवामूठ अर्पण केली. यावर्षी 2026मध्ये श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार पडत आहेत. तर त्याच्यामधील पहिला सोमवार आपण खूप श्रद्धेने साजरा केला आणि आता उद्या जो येतो आहे 24 ऑगस्ट रोजी आहे तो श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार. तर या श्रावणी सोमवारी शंभू महादेवांची पूजा कशी करायची याचा प्रत्यक्ष व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईकही नक्की द्या. शंभो महादेव हे नावाप्रमाणेच अगदी भोळे आहेत, ज्यांना आपण भोळा शंकर असंही म्हणतो. त्यामुळं अगदीही तामझाम न करता साधी सोपी जरी तुम्ही पूजा केली, फक्त शिवलिंगाला तुम्ही अभिषेक करून मनोभावे त्यांना धूप दीप अर्पण केला, नैवेद्य दाखवला, तरीही तुमच्या मनातील जे काही इच्छा असेल, तुमची जी कोणती अडचण असेल तर ते शंभो महादेव नक्की पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्या श्रावणी सोमवारी जशी आपण पूजा केली तसंच याही श्रावणी सोमवारी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि सगळ्यात पहिले तर घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. घरामध्ये गंगाजल शिंपडायचं किंवा तुम्ही गौमूत्र शिंपडलं तरीही चालू शकतं, कारण हा दिवस अत्यंत पवित्र दिवस असतो. त्यासाठी पवित्र मनाने आणि शुद्ध अंतकरणाने आपल्याला या पूजेची सुरुवात करायची असते. त्यामुळं तुम्ही अगोदर घरात गंगाजल शिंपडा. ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत तर ती जागा पूर्ण स्वच्छ करून घ्यायची. त्याच्यानंतर तिथे एक चौरंग ठेवायचा, एक ताम्हण घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे. या दिवशी लक्षात ठेवा, सकाळी उठून घर स्वच्छ करून पहिले तर घरातील देवांची देवपूजा करून घ्यायची. घरातील देवतांची देवपूजा झाल्यानंतर आपल्याला त्याच ठिकाणी एक चौरंग मांडायचा आहे. त्या ठिकाणी एक ताम्हण ठेवायचं आहे. त्याच्यावरती शिवलिंग ठेवून आपण त्यांना अभिषेक घालायचा आहे. तर या दिवशी तुम्ही जलाने, दुधाने किंवा पंचामृताने असा कोणत्याही प्रकारे अभिषेक करू शकता. काही जण गंगाजलाचाही वापर करतात, तर गंगाजल वापरलं तरीही चालू शकतं. नसेल तर आपलं साधं जे जल आहे तर त्यानं शिवपिंडीला अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर जी आपली शिवलिंग आहे तर ते पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं. त्याच ताम्हणामध्ये थोडंसं तांदूळ टाकायचं, त्याच्यावरती ती शिवपिंड ठेवून द्यायची आणि आता आपल्याला तिला चंदन लावून घ्यायचं आहे. शिवपिंडीला हळदी कुंकू कधीही लावलं जात नाही, त्यामुळे ही चूक अजिबात करू नका. हळदी कुंकू न लावता चंदन लावा. त्याच्यानंतर भस्म जे आहे तर ते 3 बोटांनी आपल्याला लावायचं आहे. जेव्हा आपण भस्म शिवपिंडीला लावतो त्याच्यानंतर ते आपल्या कपाळालाही लावून घ्यायचं आहे, कारण भस्माचं महत्त्व किती आहे हे आपण गुरुचरित्रात बघितलेलं आहे आणि शिवपिंडीची पूजा करताना भस्म हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण जी वस्त्रमाळ केलेली आहे तर ती वस्त्रमाळ ही अर्पण करायची आहे. विकतची वस्त्रमाळ अर्पण करू नका, कारण शक्यतो विकतच्या वस्त्रमाळीला हळदी कुंकू लावलेलं असतं आणि हळद कुंकू हे शंभू महादेवांना चालत नाही. त्यामुळे तुम्ही घरात अशीच 5 किंवा 7 अशा पद्धतीनं तुम्ही वस्त्रमाळ तयार करून ती अर्पण करू शकता. त्याच्यानंतर धोत्र्याची फुलं, धोत्र्याची फळं जी काही तुम्हाला मिळाली असतील तर तीही शंभू महादेवांना अर्पण करायची आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बिल्वपत्र. हे बेलाचं पान हे आपल्याला शिवपिंडीवरती व्हायचं आहे. ते कधीही उलटं व्हायचं. त्याचा जो देठ असतो तर तो देठ काढून घ्यायचा आणि 3 पानांपैकी जे मधलं पान आहे तर ते आपल्याकडे आलं पाहिजे. अशा पद्धतीनं उलटं बेलपत्र हे शिवपिंडीवरती व्हायचं आहे. बेलपत्र वाहताना ओम नमः शिवाय या साध्या मंत्राचा जप ही तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर शंभू महादेवांची पूर्ण पूजा झाली की आपल्याला नैवेद्य अर्पण करून आरती करून घ्यायची आहे.
तुम्ही 108 वेळा 1001 वेळा 1008 वेळा ही बेलपत्र वाहू शकता. त्याच्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि तुमच्या घरात जर अभिषेक पात्र असेल तर ते अभिषेक पात्र पूर्ण भरून आपल्याला शिवपिंडीवरती ठेवायचं आहे. आता शंभू महादेवांना शिवामूठ अर्पण करायची आहे. तर ती शिवामूठ कशी अर्पण करायची? पहिल्या सोमवारी आपण तांदळाची शिवामूठ अर्पण केली तर यावेळी आपण पांढरे तीळ हे शिवामुठीसाठी वापरायचे आहेत. दुसऱ्या रंगाचे तीळ वापरू नका. पांढरे तीळ याचीच शिवामूठ आपल्याला व्हायची आहे. एका मुठीमध्ये मूठभर तीळ घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने त्याच्यामध्ये पाणी सोडून ते तीळ आपल्याला शिवपिंडीवरती शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. आणि हे तीळ शिवलिंगावरती अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र कोणता? शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर रे देवा. हा मंत्र आपल्याला 3 वेळा म्हणून 3 वेळा ही शिवामूठ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. अशा पद्धतीनं अगदी साधी आणि सोपी पूजा तुम्ही या दिवशी नक्की करू शकता. तसेच या दिवशी आपल्याला शंभू महादेवांच्या जेवढ्या काही सेवा करता येतील तर त्या सेवाही आपल्याला करायच्या आहेत. पूजा पूर्ण झाली की धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची. त्याच्यानंतर घरी जो काही नैवेद्य बनवलेला आहे तर तो दाखवून घ्यायचा. या दिवशी आपला उपवास असतो, देवाचा उपवास नसतो. त्यामुळे जर तुम्ही घरात काही शुद्ध शाकाहारी जेवण बनवलं असेल तर ते सात्विक जेवणाचा नैवेद्यही तुम्ही शंभू महादेवांना दाखवू शकता. नसेल, सर्वांचेच उपवास असतील तर दूध साखर दही भात असे कोणताही पदार्थ तुम्ही या दिवशी शंभू महादेवांना दाखवू शकता. त्याच्यानंतर गणपतीची आणि महादेवांची आरती ही अवश्य करा. तेव्हाच आपल्याला संपूर्ण व्रताचे फळ हे मिळणार आहे. तर या दिवशी कोणत्या सेवा कराव्या? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वेळ असेल तर सेवा करा. वेळ नसेल तर उठता बसता चालता फिरता आपण फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जरी केला तरी तो शंभू महादेवांपर्यंत पोहोचत असतो. ते फक्त आपल्या मनातील भाव आणि श्रद्धा पाहत असतात. त्यामुळं अगदी भोळी जरी श्रद्धा भोळा भाव जरी तुमच्या मनात असेल तरी तो शंभू महादेवांपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळं खूप तामझाम न करता साधी सोपी पूजा जरी केली तरीही चालू शकतं. शक्यतो जमलं तर या दिवशी महादेव मंदिरात नक्की जा. कारण घरात आपण पूजा तर करतच असतो, पण मंदिरामध्ये जे पावित्र्य असतं, जी सकारात्मक ऊर्जा असते, त्याच्यामुळं आपली जी पूजा आहे तर ती देवापर्यंत खूप लवकर पोहोचते. त्या सात्विक लहरी यातून आपल्याला शंभू महादेवांचा आशीर्वाद मिळत असतो आणि आपलं मन आणि आपलं शरीर पवित्र व्हायला मदत होत असते. त्यामुळं तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी नक्की शंभू महादेवांच्या मंदिरात जा आणि त्याचं दर्शन घ्या. या दिवशी तुम्हाला वेळ मिळाला तर शिव महिम्न स्तोत्र, शिवलीला अमृत याचा 11वा अध्याय जरूर पठण करा. त्याबरोबरच शिवस्तुती, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप ही तुम्ही करू शकता. तसेच महामृत्युंजय मंत्र सुद्धा तुम्ही जप करू शकता. त्यामुळं तुम्हाला शक्य असेल तर ती सेवा तुम्ही अगदी मनोभावे करा. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर जो काही घरात सात्विक नैवेद्य बनवला असेल तर तो नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता. कशी वाटली तुम्हाला माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक आणि हाईप द्यायलाही विसरू नका. धन्यवाद.